नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. आता ऐकूया डॉक्टर हेडगेवार रुग्णालय येथे होणारा विशेष कार्यक्रम संवाद. यात ऐकूया श्री इंद्रनील बंकापुरे यांचे मंदिराच्या दिशा या विषयावरील खास व्याख्यान. तर आपली मंदिरं तयार झाली, आपल्याला मूर्ती दिसतात वगैरे सगळं ठीक आहे, पण याची सुरुवात कुठून झाली हे आपल्याला ती बघायला पाहिजे. की माणसाला व्यक्त व्हावंसं का वाटलं ही सुरुवात आहे. की त्याला का असं वाटलं की आपण हे करायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे. साधारण काही हजार वर्षांपूर्वी कोणीतरी गुहेमध्ये बाहेर शिकारी चालू आहेत, कोणीतरी प्राणी त्याला मारायला आलाय, पण तरीही त्याला वाटलं की अरे आपण या दगडांवरती काहीतरी काढूयात. आणि मग हा ज्या वेळेला शोध घेत होते त्यावेळेला एक वेडा माणूस त्या भोपाळवरून रेल्वेतून प्रवास करत करत, ही घटना साधारण 50 वर्षापूर्वीची घटना आहे, की तो प्रवास करत 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 कुठेतरी निघाला होता. 50 नाही 70 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि वाटेत त्यांना असं काहीतरी हे दिसलं, म्हणून त्यांनी विचारलं की हे काय आहे. तर म्हटले माहीत नाही, पण त्या जागेला भीमबेटका म्हणतात, तिथं भीम बसत होता. त्या व्यक्तीचं कुतूहल एकदम वाढलं की अरे हे बघायला पाहिजे आपण. तर त्यांनी विचारलं इथं जायचं कसं. तर म्हटले नाही इकडे जाता येत नाही. आणि त्याच्यातच एक 10 मिनटं झाली. 10 मिनटं झाल्यानंतर त्या आजूबाजूच्या लोकांनी आपापलं सामान आवरायला घेतलं. त्यांनी विचारलं तुम्ही हे काय करताय. तर त्यांनी सांगितलं की इथून थोडंसं पुढे गेलं की एक मोठा टर्न आहे, त्या टर्नवरती गाडी स्लो होते. गाडी स्लो झाली की आम्ही उड्या मारतो आणि इकडनं एक 3-4 किलोमीटरवरती आमचा तांडा आहे, तिकडं आम्ही चालत जातो. ह्याही माणसानं आपलं सामान घेतलं, त्यांच्या पाठीमागं उभं राहिला, गाडी स्लो झाली, धाड करून उडी मारली, चालत 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 त्या ठिकाणी गेला. आणि आतमध्ये गेल्यानंतर अशा काही गुहा त्यांना दिसायला लागल्या. अजून आतमध्ये गेले, त्यांना हे वेगवेगळ्या काढलेल्या चित्रांच्या आकृती आता दिसायला लागल्या. हा पंजाचा ठसा दिसतोय का सगळ्यांना. खाली एक शिंग असलेलं परत हरिण त्यांना दिसलं, स्पॉटेड डिअर दिसले, हत्ती दिसला, वाघासारखा प्राणी तिथे काढलेला दिसला. इथं खाली जर तुम्ही बघितलं तर बायसन किंवा गवारेडा इथे तुम्हाला काढलेला बघायला मिळतो. असे अनेक वेगवेगळे प्राणी त्यांना इथे दिसायला लागले. मग एक कोणीतरी माणूस दिसला की जो कदाचित शिकार करतोय किंवा राखण करतोय माहीत नाही, पण तो माणूस त्यांना इथे दिसला. अतिशय वेगळ्या आणि भिन्न अशा आकृती त्यांना तिथे दिसल्या. तुम्ही जर या दगडावरती बघितलं तर ही कोपऱ्यातली जी आकृती आहे ती मोठे केल्यावरती अशी दिसते. त्याच्या हातात काहीतरी वेगळंच आहे, अंगात वस्त्र काहीतरी वेगळीच आहेत, त्याचा चेहरा पण काहीतरी वेगळा आहे, कळत नाही. कदाचित त्या रिजनमध्ये किंवा त्या वस्तीमध्ये, त्या लोकसमूहामध्ये काहीतरी त्यांचे धार्मिक विधी करणारा कोणीतरी हा असावा, असा एक अंदाज आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतो. हे काय करतात. आजही भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पेरणीला, कापणीला, पाऊस पडल्यानंतर, चांगलं काहीतरी घडल्यानंतर, पौर्णिमेला किंवा नदीला चांगलं पाणी आल्यानंतर एकत्र येऊन ते सेलिब्रेट करायची पद्धत आहे. आजही ते नृत्य आपण करतो, एकत्र नृत्य करतो आणि ते त्या पद्धतीनं सेलिब्रेट हे सगळं केलं जातं. आता हे जे काही आपण सगळं बघितलं, ही जी चित्र आहेत, ही चित्र किती जुनी आहेत असं जर मी तुम्हाला विचारलं तर एक आपण थोडा एक काय म्हणतात त्याला पब्लिक पोल असतो तसं आपण घेऊया की इथं असणाऱ्या किती लोकांना वाटतंय की ही चित्र साधारण एक 500 ते 1000 वर्ष जुनी आहेत. व्हेरी गुड. किती लोकांना असं वाटतंय की नाही ही चित्र साधारण 4 ते 5000 वर्ष जुनी आहेत. मेजॉरिटी. किती लोकांना असं वाटतंय की ही चित्र 8 ते 10,000 वर्ष जुनी आहेत. एकदमच एक 2 जण कोणीतरी ऑप्टिमिस्टिक लोक आहेत आपल्याकडे. पण ही जर चित्र तुम्ही बघितली तर यातली अनेक चित्र ही कमीत कमी 17,000 वर्ष जुनी चित्र आहेत. तुम्हाला जर भारतीय संस्कृतीच्या व्यक्त होण्याचा अभ्यास करायचा असेल तर सुरुवात 17,000 वर्षापासून करावी लागते आणि मग आपण या आजच्या वेळूपर्यंत येऊन थांबतो. तर या संपूर्ण प्रवास जगासमोर मांडणारा जो माणूस आहे ना, तो वेडा माणूस म्हणजे पद्मश्री विष्णू श्रीधर उर्फ हरिभाऊ वाकणकर. एक मराठी माणूस की ज्यानं ही मध्य प्रदेशमधली जागा जगासमोर आणली आणि आज ती जागा जागतिक मॉन्युमेंट, वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट म्हणून, साईट म्हणून तिचा स्वीकार झालेला आहे. भारतभरामध्ये, भारताच्या बाहेर भारताची आयडेंटिटी दाखवण्यासाठी म्हणून या जागेचा वापर केला जातो. आणि आज संपूर्ण जगभरामध्ये रॉक आर्ट म्हणजे दगडावरती काढलेली चित्र याचा जो अभ्यास होतो तर फादर ऑफ रॉक आर्ट म्हणून हरिभाऊंचं नाव हे जगभरामध्ये घेतलं जातं. ही अशी काही नावं आहेत जी आपल्याला माहिती पाहिजेत की ज्यांनी या विषयामध्ये प्रचंड कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर हे आता पुढच्या साधारण 40-50 मिनिटांमध्ये आपण हा व्यक्त होण्याचा प्रवास फक्त बघणार आहे. भरपूर गोष्टी ऐकायच्यात. इथून झालेली सुरुवात इथपर्यंत कशी गेली.
दोन्ही नृत्यच आहेत, दोन्ही ठिकाणी व्यक्तच झालेले आहेत, फक्त मीडियम बदललंय, फाईननेस बदललेला आहे, कलाकाराची दृष्टी थोडीशी बदललेली आहे. तर हा जो प्रवास आहे, हा प्रवास आता इथून पुढे आपण बघणार आहोत. आणि मग तो बघत असताना आपण सुरुवात बघितली तर आपल्याला एपिटोम बघायला पाहिजे की सगळ्यात समृद्ध किंवा आपण कुठपर्यंत हे घेऊन गेलो होतो, तर ते बघायला आपल्याला जायचं आहे गुजरातमध्ये. गुजरातमध्ये पाटण नावाचं एक छोटंसं गाव आहे की इथं असलेल्या अनेकांना पटोला हे माहिती असेल. तर तो पटोला ज्या ठिकाणी तयार झाला ते गाव म्हणजे पाटण. तर त्या पाटणचा पटोला, तर तिथे सरस्वती नावाची नदी वाहत होती. आता ही सरस्वती म्हणजे आपली वैदिक सरस्वती नाही, जशी प्रत्येक गावामध्ये एक गंगा असते, एखादी हे असते की आपण त्या महत्वाच्या नदीचा एक पार्ट म्हणून आपण त्या नदीला समजतो, तशीच त्या गावामध्ये एक सरस्वती नावाची नदी वाहत होती. काही शतकांपूर्वी त्या नदीला प्रचंड मोठा पूर आला. पूर आल्यानंतर आजूबाजूचा सगळा भाग हा त्या गाळाखाली गाडला गेला. तो भाग गाडला गेल्यानंतर ती जागा तशीच शतकानुशतके राहिली आणि साधारण 1960-62च्या दरम्यान त्या जागेचं एक डॉक्युमेंटेशन झालं की अरे इथं असं काही खडक किंवा असे काही मूर्ती किंवा दगडांचे खांब हे आपल्याला दिसत आहेत. ते तेवढंच नोंद झाली, तिकडनं ते परत राहिलं तसंच. आणि मग साधारण 1980-82च्या दरम्यान त्या ठिकाणी परत मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू झालं. जसं त्यांनी उत्खनन चालू केलं तसं त्यांच्या लक्षात आलं की अरे इथं शेकडोच्या संख्येनं दगड सापडतायत, खांब सापडतायत, मूर्ती सापडतायत, पण नक्की काय याचा अंदाज तो येतच नव्हता. आणि मग ज्या वेळेला सलग 10 वर्ष या जागेचं उत्खनन झालं, ते झाल्यानंतर लक्षात आलं की हे दुसरं तिसरं काहीही नसून जमिनीखाली 7 मजले खोल बांधलेलं विष्णूचं मंदिर आहे. अतिशय सुंदर. या जागेचं नाव आहे राणी की वाव. अगेन वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट. आणि आपल्या सगळ्यांच्या अभिमानासाठी गोष्ट म्हणजे की एका राणीनं, राणी उदयामतीनं बांधलेलं हे मंदिर आहे. सो एखादं मंदिर, आणि ते कशा पद्धतीनं बांधलं की आपल्याकडे कन्सेप्टमध्ये अजिबातच कोणीही कॉम्प्रोमाइज केले नाही. आपला विष्णू कुठे राहतो? आपला विष्णू क्षीरसागरामध्ये राहतो. ठीक आहे, त्यांनी काय केलं? त्यांनी इथून असं आपण 7 मजले उतरत उतरत इथे खाली जाऊ शकतो. इथे संपूर्ण खालच्या बाजूला एक विहीर आहे. त्या विहिरीच्या बरोबर काठाला इथे शेषशाही विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. क्षीरसागर हवाय घ्या, काही अडचण नाही. तर एवढं मोठं काम करत असताना देखील त्यांनी कन्सेप्टला कुठंही धक्का पोचू दिलेला नाहीये. आणि मग एवढं मॅग्निफिसंट काम त्यांनी उभं केलेलं आपल्याला बघायला मिळतं. हे सगळं काम उभं करणारे जे लोक होते ना, त्यांना स्थपती म्हणतात. आपण त्यांना आज आर्किटेक्ट म्हणतो. तर त्या स्थपतींकडे काही गुण हे असणं अपेक्षित आहे. आणि आपल्याकडे शास्त्रांमध्ये पण स्थपते कर्म स्थापत्यम असं म्हटलेलं आहे की इट इज द आर्किटेक्ट हु मेक्स व्हॉट आर्किटेक्चर इज. की ती जी इमारत आहे, ती इमारत ही फक्त इमारत नसते, तर त्या स्थपतीनं तो त्याचा विचार त्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो. अगेन व्यक्त होणं, तो त्या डिझाईनच्या माध्यमातून, त्या इमारतीच्या माध्यमातून तो स्थपती व्यक्त होतो. आणि तो व्यक्त होत असताना तुमच्याकडे 4 गुण असणं हे अतिशय गरजेचं आहे. हे 4ही गुण आपल्याकडेही आता असतील तर फार अडचण नाही, म्हणजे आपण चांगलंच होईल आपलं. तर काय आहे, तर त्यातलं सगळ्यात पहिलं आहे शास्त्र. की जे काही साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याचं ज्ञान तुम्हाला आहे का? या रेफरन्समध्ये काय येतं तर वेद, उपनिषद, पुराण, आर्ष महाकाव्य, आरण्यक, आगमग्रंथ या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला आहे का? हे झालं शास्त्र. त्याच्यानंतर येतं कर्म, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज. की तुम्ही ते शिकलेला आहात पण ती गोष्ट ॲट ॲक्च्युअल वापरण्याची तुमच्याकडे बुद्धी आहे का? ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज म्हणजे झालं कर्म. त्यानंतर येतं ते म्हणजे प्राज्ञ. की तुम्ही शिकलेलाही आहात, तुम्हाला ते वापरताही येतं, पण ऐन वेळेला जर काही अडचण आली तर ते सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का? म्हणजे प्राज्ञ. आणि चौथं, कदाचित सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही शिकलेला आहात, तुम्हाला ते वापरताही येतं, तुम्ही ऐन वेळेला अडचणी सोडवू पण शकता, पण तुम्ही माणूस म्हणून चांगले नाही आहात, तुमचं शील नाही आहे, तुमच्याकडे कॅरेक्टर नाही आहे, तर तुम्ही मंदिरांवरती काम करू शकत नाही. कॅरेक्टर, शील हा आपल्याकडचा अतिशय महत्वाचा विषय या सगळ्या शास्त्रांमध्ये घेतलेला बघायला मिळतो. आणि मग हे सगळ्या गुण असलेल्या स्थपतींनी हे प्रचंड मोठं विश्व आपल्या पुढे उभं केलंय. या स्थपतींनी या मंदिरांना वेगवेगळ्या पद्धतीने इमॅजिन केलंय. कोणी देवतेला झोपलेला असतो म्हणून इमॅजिन केलंय की त्याचे पाय म्हणजे गोपूर, आणि आपण जसा प्रवास करत येतो तसं त्याच्या कमरेपासून पुढे
त्याच्या मेंदूपर्यंत किंवा त्याच्या गळ्यापर्यंत जात असताना आपण एक एक चक्र किंवा एक एक गोष्ट क्रॉस करत करत आपण त्या गर्भगृहापर्यंत पोहोचतो. काही स्थपतींनी ती देवता बसलेली आहे या पद्धतीनं ती मंदिरं इमॅजिन केली. त्यांचा पाय, त्यांचे खूर, त्यांची कंबर, त्यांचा घोटा, त्यांचा गळा, त्यांची छाती, त्यांचं पोट, या सगळ्या गोष्टींची नावं या मंदिरांच्या वेगवेगळ्या भागांना दिलेली आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ज्या वेळेला आपण एका मंदिरामध्ये जातो त्यावेळेला आपण साक्षात देवता मूर्तीमध्ये प्रवेश करत असतो. आणि मग तो आपला प्रवास चालू होतो बाह्यांगाकडून अंतरंगाकडे, सभामंडपाकडून गर्भगृहाकडे. तो प्रवास म्हणजे त्या मंदिरातून स्वतःची ओळख नव्याने करून घेण्याचा प्रवास हा आपल्याला मंदिरांमध्ये चालू झालेला बघायला मिळतो. आता या गोष्टींचा वापर करून जगभरामध्ये भारताच्या रेफरन्स पॉईंटनं खूप मोठी आणि खूप सुंदर मंदिरं उभारली गेली. त्यातलं एक मंदिर हे अगदी तुमच्या कुशीत वसलेलं मंदिर आहे, ते म्हणजे कैलासचं लेणं 16 नंबरचं. आता याचं तुमच्यापैकी अनेक जण अनेकदा या मंदिरात गेले असतील, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने हे मंदिर तुम्ही अनुभवलं असेल, पण हे मंदिर जगाच्या 7व्या आश्चर्यामध्ये अजून का नाही हा प्रश्न आपल्याला खात राहतो ज्या ज्या वेळेला मी त्या ठिकाणी जातो त्या त्या वेळेला. 25,000 ट्रक निघतील एवढा दगड त्या ठिकाणावरून काढलेला आहे. सलग 125 वर्ष त्या मंदिराचं काम चालू होतं. तुम्ही विचार करा, वरून खालपर्यंत ते मंदिर कोरायचं आहे. हे अखंड मंदिर म्हणजे एक शिल्प आहे. ते कोरायचं काम चालू झालं, 80-90 वर्ष काम चालू आहे, आणि कुठल्या तरी एका स्थपतीनं चुकून आपल्या चिन्नीचा हातोडा थोडासा जोरात त्या ठिकाणी मारला आणि ते शिल्प डॅमेज झालं, त्याचं नाक तुटलं, त्याचा कान तुटला, तर अख्खं मंदिर पाडून टाकायला लागलं असतं. या मंदिराला रिप्लेसमेंट नाही की हा दगड जरा झाला तो दगड काढ आणि दुसरा दगड लाव, हा भाग इथे नाही. तुम्ही विचार करा, सलग 125 वर्ष एकही चूक न होऊ देता ते काम चालू राहायचं. एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे ते काम ट्रान्सफर होतंय, पण त्या स्थापत्यामध्ये कुठेही ते ट्रान्सफॉर्मेशन दिसत नाही. ते आहे ते एक संधच तिथे आपल्याला बघायला मिळतंय. हे असं काम या ठिकाणी झालं आणि त्यांनी ते कसं केलंय तर सगळ्यात सुरुवातीला हा एक मोठा दगड त्यांनी मोकळा करून घेतला. तुम्ही आता ज्या वेळेला जाल ना वेरूळमध्ये, त्यावेळेला 16 नंबरच्या लेणीसमोर उभे राहा. ज्या वेळेला त्या राईट साईडला जो बोर्ड माहितीचा लिहिलेला आहे त्या बोर्डच्या पाठीमागे तुम्हाला एक साधारण 3-4 फूट आकाराचा एक गोल त्या डोंगरामध्ये दिसेल. तो गोल कशासाठी आहे तर साधारण तशा पद्धतीचा गोल हा आतपर्यंत जाऊन त्यांनी एक सी टाईप आकार आधी तयार केला आणि मग चेक केलं की या स्पेसिफिक डोंगर रांगेमध्ये कुठेही क्रॅक तयार झालेत का. मग त्यांनी ते खालून वरती असा अखंड तो केकचा तुकडा असतो तसा हा पूर्ण डोंगराचा भाग मोकळा केला. वरून खालपर्यंत कोरत 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 आले आणि सगळ्यात शेवटी त्यांनी या बाहेरच्या बाजूला हे शिल्पांचं काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. अतिशय अवघड हे काम त्या ठिकाणी त्यांनी घडवलेलं आहे, त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. या मंदिरांचा अजून एक विचार करत असताना अजून एक असंच एक मंदिर, आणि मग ते वरून असं दिसतं की तुमच्यापैकी जे कोण इंजिनिअरिंग या भागामधले असतील तर त्यांनी त्या मंदिरामध्ये जा. त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जो प्रचंड मोठा सुळका आहे किंवा तो खडक जो आहे ना, तर तो 40 फूट बाहेर आलेला कॅन्टिलिव्हर आहे. तर 40 फूट बाहेर आलेला कॅन्टिलिव्हर जो 90 फूट उंच आहे, याचं वजन नक्की ते स्थापत्य घेतंय कसं, हा एकदा प्रश्न आपण परत एकदा त्या ठिकाणी जाऊन चर्चा करू. म्हणजे अजून काही गोष्टी आपल्याला क्लिअर व्हायला त्या ठिकाणी मदत होईल. आणि मग आपल्याला अजून एक प्रश्न पडतो की अरे मग या टेक्निक त्यांनी वापरल्या कशा, की एलियन आलं होते का बांधायला हे सगळं, तर अजिबातच नाही. हे आपण ज्या ज्या वेळेला या सगळ्या थेरी तुम्ही डिस्कार्ड करून टाका. याच्या पुढे कधीही तुम्हाला कोणी विचारलं की हे कोणी बांधलंय, तरी आमच्या पूर्वजांनी बांधलेलं आहे, आपण तेवढे हुशार होतो, तेवढ्या गोष्टी आपल्याकडे होत्या. आणि मग याचे पुरावे कुठे आहेत तर मध्य प्रदेशमध्ये भोजपूर नावाची एक जागा आहे. दुर्दैवानं त्या भोज राजाचं आयुष्य संपलं आणि हे मंदिर अर्धवट राहिलं, नाहीतर हे फक्त गर्भगृहाचा भाग आहे. मग इथं पुढं मंडप वगैरे असा सगळा त्यांनी बांधला असता. तर ते काय करायचं, हे जसं मंदिर होत जाईल तसं एक रॅम्प त्या ठिकाणी बांधत जायचं. त्या रॅम्पवरून तो दगड त्या लेअरला जायचा, पुलीचा वापर करून तो दगड त्या ठिकाणी बरोबर बसवायचे.
त्या खोबणीमध्ये बसवायचे, इंटरलॉकिंग सिस्टीम होती, दगड दुसरा दगड एकमेकांमध्ये अडकवून तो सगळा कार्यभाग त्या ठिकाणी साधला जायचा. मग पुढचा दगड, मग पुढचा दगड, मग पुढचा दगड, या पद्धतीनं ते अख्खं काम त्या ठिकाणी सुरू होत होतं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की आपलं सुदैव आहे, तो गेला ते अर्धवट राहिलं हे दुर्दैव आहे, पण ते मंदिर बांधत कसे असतील हे आपल्याला कळलं, कारण की तो ओरिजिनल रॅम्प आजही त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही जर दक्षिणेमध्ये गेला तर दक्षिणेमध्ये बृहदेश्वराचं जे मंदिर आहे, तर त्या बृहदेश्वराच्या ठिकाणी जो बांधलेला रॅम्प होता तो रॅम्पच मुळात 6 किलोमीटर लांब होता. जेवढी उंची तेवढा अंतर. तर हे सगळे रेशो त्या ठिकाणी सांभाळले गेले. आपल्याकडे प्रासाद मंडन नावाचा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये मंदिर स्थापत्याबद्दल त्यांनी विस्तृत चर्चा केली आहे. त्याच्यामध्ये ते मंदिर बांधतानाच्या रेशोबद्दल चर्चा करतात की तुमचा रेशो हा किती पक्का हवा. तुम्ही इथे बसलाय, त्या खिडकीतून एखादा सूर्याची किरणं आली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बारीक धुळीचे कण दिसतात. त्या धुळीच्या कणाच्या 10व्या भागापर्यंत तुमचं गणित पक्का हवं मंदिरावरती काम सुरू करायच्या आधी. हे आपल्याकडे सगळे श्लोक त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. आणि मग त्या मंदिराचं ॲक्च्युअल काम त्या ठिकाणी सुरू होतं. अजून एक त्या ठिकाणची चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या मंदिराच्या बाजूला जो कातळ आहे, त्या कातळावरती त्यांनी वेगवेगळ्या आउटलाईन्स काढून ठेवलेल्या दिसतात की ज्याच्यामध्ये तिथल्या खांबांचा आकार कसा असेल, तिथल्या द्वारशाखांवरती नक्षी कुठली असेल, तिथल्या खिडक्यांवरती नक्षी कुठली असेल, याच्या ब्ल्यूप्रिंट्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. सो एक जिवंत उदाहरण हे त्या भोजपूरच्या मंदिरामध्ये आपल्याला बघता येतं. आणि मग या मंदिरांचा जो सगळा अभ्यास झाला तर तो होत असताना मुंबईच्या एक अतिशय मोठ्या विदुषी आहेत, डॉक्टर देवांगना देसाई, ज्यांची PhDच ही खजुराहोतल्या मंदिरांवरती आहे. तर त्या मंदिरांवरती बोलताना त्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या पानावरती लिहिलेलं आहे, द हिंदू टेम्पल्स इन इट्स डेव्हलप फॉर्म आर मॅन्स एफर्ट्स टू रिप्रेझेंट द कॉस्मिक ऑर्डर ऑन अर्थ. या संपूर्ण ब्रह्मांडाची रचना दाखवण्याचं काम म्हणजे पूर्ण अवस्थेमधली हिंदू मंदिर. आता हे ऐकायला छान वाटतंय. परत शास्त्र झालं, आता कर्म, की ऐकायला छान वाटते, पण याचं ऍप्लिकेशन कुठं आहे? हे प्रत्येक वेळेला आपल्याकडची जी परंपरा आहे ना, ही प्रश्न विचारण्याची परंपरा आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला माझं आणि माझ्यासारख्या कुणाचंही ऐकल्यानंतर एकच गोष्ट विचारायला पाहिजे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. जे बोलायचं ते सिद्ध कर, नसेल तर सोडून दे. तर हे आपल्याला दिसतं कसं मंदिरांमध्ये? तर तुम्ही ज्या वेळेला मंदिरांमध्ये जाता, एक गोष्ट तुमच्यापैकी फार लोक असोसिएट करतील, 108 आकडा. आपण 108 वेळेला जपाच्या माळेची आवर्तनं करतो, आपण 108 वेळेला नाम उच्चार करतो, 108 वेळेला स्तोत्र पठण करतो. तर 108 का हा प्रश्न कधी कोणाला पडलाय का? 107 का नाही, 109 का नाही? आपल्याला प्रश्न नाही पडत, जे अतिशय घातक आहे. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. आणि मग आपल्याला काय कळतं की ज्या वेळेला पृथ्वी आणि सूर्य, तर ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या आपण सर्कम्फरन्सला जर 108 गुणलं, व्यासाला जर 108 गुणलं, तर आपल्याला पृथ्वी सूर्याचा व्यास कळतो. आणि सूर्याच्या व्यासाला जर आपण 108 गुणलं तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर आपल्याला मिळतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जपमाळेमध्ये 108 मण्यांचं एक आवर्तन करता, त्यावेळेला या संपूर्ण सूर्यमालेला एक चक्कर मारून तुम्ही परत त्या ठिकाणी आलेले असता. मग दुसरं आवर्तन, तिसरं आवर्तन, चौथं आवर्तन, जसं या ब्रह्मांडाचं या सृष्टीचं आवर्तन चालू आहे त्याच पद्धतीनं ते आवर्तन तुमच्याकडेही चालू असतं. आता तुम्हाला दुसरी गोष्ट काय करायची आहे की हे सगळे आकडे क्रॉस चेक करून बघायचे. ह्याच्यामध्ये 100%, 2, 2.5, 3% फरक हा पडणार, कारण की सगळी कॅल्क्युलेशन 3-3.5 हजार वर्षांपूर्वी झालेली कॅल्क्युलेशन्स आहेत. पण नक्की सगळ्यांनी करून बघा. हे ती खात्री आपल्याला प्रत्येकाला त्या गोष्टीची पटायला हवी. आता परत हे झालं टेक्स्ट, ह्याचं ऍप्लिकेशन कुठे दिसतं? तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे भारताच्या बाहेर. जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर हे भारतात नाही, हे भारताच्या बाहेर आहे. कंबुज नावाच्या देशामध्ये ते मंदिर आहे, ज्याला आज आपण कंबोडिया म्हणतो. त्या मंदिराचं नाव आहे परम विष्णू लोक, ज्याला आज आपण अंगकोर वट असं नाव म्हणतो. आणि हे मंदिर किती मोठं आहे? 400 एकरामध्ये फक्त हे मंदिर आहे. त्या मंदिराला जाताना तुम्ही पार्किंगला जाता, पार्किंग पासून
मंदिराला एक चक्कर मारून तुम्ही परत तुमच्या गाडीपर्यंत येता आणि तुमचे 9 किलोमीटर चालून झालेले असतं. एवढं प्रचंड, एवढं भव्य हे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आता हा फोटो मी मुद्दामून दाखवतोय, हा मी आहे इथं जो कोपऱ्यात आहे तो, आणि या सगळ्या गॅलरीज आजूबाजूला तुम्हाला बघायला मिळतात. आणि या प्रत्येक गॅलरीमध्ये खूप वेगवेगळी पॅनल्स आहेत. आणि पॅनल्स म्हणजे काय आहे तर इथून तुम्ही आतमध्ये प्रवेश करता, ह्या त्या सगळ्या गॅलरीज मी तुम्हाला आता ज्या म्हटलं त्या सगळ्या गॅलरीज आहेत इकडे अशा ज्या जातात त्या. आणि त्या गॅलरीजमध्ये एक 100 फूट 125 फुटाचं समुद्र मंथन, 90 मीटरचं रामायण, 80 मीटरचं महाभारत, श्रीकृष्ण आणि बाणाच्या युद्धाचं 150 फूट लांब. त्याला म्हणजे तुम्हाला सुमारच नाहीये की तुम्ही त्या महाभारतामध्ये एका ठिकाणी अंगद बघता आणि मग तुम्ही त्याच अनुषंगानं परत रामायणामधला अंगद बघता आणि मग राम शोधायला परत तुम्हाला 30 फूट कुठेतरी दुसरीकडे जायला लागतं. रावण शोधायला परत तुम्हाला 60 फूट तिसरीकडे जायला लागतं. आणि ते अखंड पॅनल बघत बघत आपण त्या ठिकाणी प्रवास करतो. आणि तिथे अशी वेगवेगळी अतिशय छान पॅनल कोरलेली आहेत. आणि एक समुद्रमंथनाचं पॅनल आपल्याला दिसतं. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर हा मधोमध आपल्याला विष्णू दिसतो. त्याच्या खाली कूर्म अवतार आहे की ज्यानं तो संपूर्ण पर्वत आपल्या पाठीवरती तोलून धरला. आणि इथल्या कथेमध्ये वरती इंद्र दिसतो. तिथं इंद्राचं प्रचंड महत्व आहे. आपल्याकडच्या समुद्रमंथनाच्या शिल्पामध्ये इंद्र दिसत नाही. इंद्र हा देवतांमधला एक आहे की जो त्या संपूर्ण मंथनाचं काम करत असतो. पण इथं इंद्राला वेगळं महत्व असतं. त्यामुळे इथं इंद्र काय करतोय तर विष्णू त्याचं काम करायलाच लागलाय. पण इंद्र त्याच्या वरती जाऊन तो पर्वत हलू नये म्हणून परत दाबून धरतोय. तर तो इंद्र हा इथं आपल्याला कोरलेला बघायला मिळतो. आणि या संपूर्ण मंदिरातलं माझं सगळ्यात कदाचित आवडीचं जे पॅनल आहे ते म्हणजे स्वर्ग आणि नरक हे पॅनल आहे. मी ज्या वेळेला पहिल्यांदा या ठिकाणी गेलो त्यावेळेला की स्वर्गाचं कसं आहे की स्वर्गामध्ये कधी 2 अप्सरा आहेत 3 अप्सरा आहेत त्यांचं छान चालू आहे वरती. म्हटलं आपण वर्स्ट केस सिनारिओ बघूया, खाली काय चालू आहे ना आपलं ते आपण बघूया. आणि मग या जर शिल्पामध्ये तुम्ही बघितलं तर इथे हा इथं मागं यम आहे, तो मी या फोटोत घेतलेला नाहीये, तर चित्रगुप्त आहे. आणि चित्रगुप्त त्याच्या समोरच्या असलेल्या सगळ्या लोकांना त्या यमदूतांच्या माध्यमातून इकडं खाली नरकामध्ये ढकलतोय आणि इकडे वरती स्वर्गामध्ये ते आपोआपच तिकडे निघून जात आहेत. बरं, आपली लोक पण अशी आहेत सगळीजण की स्वर्ग हे आपल्याकडे 8-9 प्रकारचे स्वर्ग आहेत, पण आपल्याकडे नरक 64 प्रकारचे सांगितलेत. तुम्ही ती व्हरायटी बघा आपली की आपण काय पद्धतीनं. आता इथं तो चित्रगुप्त दिसतो, इथं ते बाकीचे दिसतात, हा एक त्याचा क्लोजअप आहे. पण या पॅनलवरती आपण येऊ की हे मुख्य आहे. आणि इथे जर तुम्ही सुरुवातीला बघितलं तर कुणीतरी माणूस आहे त्याला असं उलटं टांगलंय, त्याच्या अंगावरती खिळे मारायचं काम चालू आहे. इथं त्याला उभं टांगलंय, त्याच्या अंगात खिळे मारायचं काम चालू आहे, पण पायाला त्याच्या दगड बांधलेत. इथं सेम त्याला बांधलंय, अंगात खिळे आहेत, पायाला दगड पण आहेत आणि इथं त्याचे डोळे काढायचं काम चालू आहे. सेम इकडे बघितलं तर सगळं सेम आहे, पायाला दगडही बांधलेत, पण इथं त्याची स्किन काढायचं काम चालू आहे. तर असे हे अनेक वेगवेगळे नरक त्यांनी तिथं दाखवलेले आहेत. तुमच्यापैकी जे कोण व्यावसायिक आहेत किंवा तुमच्यापैकी जे कोण आहेत की ज्यांचे पैसे लोकांनी द्यायचेत, तरी 3 नंबरची शिक्षा उधार पैसे घेऊन न दिलेल्या लोकांसाठीची शिक्षा आहे. तर मला सांगा, तो फोटो मी तुम्हाला पाठवून देईन, तुम्ही योग्य त्या व्यक्तींना तो पाठवा. या फोटोला माझी उद्योजकांकडून बरीच डिमांड आहे. आपल्याकडे रौरव नावाचा एक नरक आहे जो विज्ञानावरती श्रद्धा नसणाऱ्या लोकांसाठीचा नरक आहे. सो तुम्ही आपली मंदिरं ही विज्ञानाच्या अधिष्ठानाशिवाय समजूनच घेऊ शकत नाही. तुम्हाला थोडं तरी गणित, थोडं तरी फिजिक्स, थोडं तरी केमिस्ट्री, थोडं तरी जॉमेट्री हे यावं लागतं, तर ती मंदिरं तुमच्याशी थोडासा संवाद त्या ठिकाणी साधायला चालू करतात. आणि मग त्याला भक्तीचं अनुष्ठान मिळतं आणि मग तो आपला संपूर्ण आत्मिक अनुभव तयार व्हायला त्या ठिकाणी मदत होते. तर या मंदिरामध्ये हे सगळं आहे. पण इथं आपण बघायचं काय आहे तर हा मंदिराच्या पूर्वेकडून काढलेला फोटो आहे. हे मंदिराची सगळी शिखरं आहेत ना, अशी 5 एकूण शिखरं त्या मध्यभागावरती आपल्याला दिसतात. आणि आपल्याकडे जुनी
लांबी उंची मोजायची जी परिमाण होती, युनिट्स होती, त्याला हस्त असं नाव आहे. आणि या शिखरांची जी उंची आहे जमिनीपासून मोजायला आपण गेलो तर 108 हस्त एवढी भरते. आणि ज्या वेळेला त्यांची उंची आणि त्या परस्परांचं एकमेकांमधलं अंतर याला आपण सगळ्याला 108 गुणतो, त्यावेळेला परत आपल्याला पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर मिळतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही या मंदिरामध्ये जाता त्यावेळेला या मंदिराचं प्रवेश करतानाचा जो पहिला भाग आहे तो 432 हस्त एवढा आहे. 4,32,000 वर्षांचं एक युग आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला प्रत्येक एलिमेंट क्रॉस करत पुढे जा, तुम्ही पहिला खंदक पार करता, मग त्यानंतर तुम्ही लायब्ररी आणि खंदक यांच्यामधली एक जागा पार करता, मग तुम्ही खंदक, लायब्ररी आणि मुख्य प्रवेशद्वार ह्याच्यामधली एक जागा पार करता, आणि मग मुख्य प्रवेशद्वार ते गर्भगृह अशी चौथी जागा तुम्ही पार करता. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बाहेरून सुरुवात करता त्यावेळेला कलियुग, द्वापार, त्रेता आणि सत्य असा अख्खा प्रवास तुम्ही त्या मंदिराच्या गर्भगृहापर्यंत करता. मी ज्या वेळेला म्हटलं द हिंदू टेम्पल्स इन इट्स डेव्हलप फॉर्म आर मॅन्स एफर्ट्स टू रिप्रेझेंट द कॉस्मिक ऑर्डर ऑन अर्थ, म्हणजे काय तर म्हणजे हे. त्यामुळे आपण ज्या वेळेला मंदिरात जातो त्यावेळेला आपण एका सृष्टीच्या वेगळ्या रचनेमध्ये एंटर करत असतो. तिथला आपला प्रवास हा त्या ठिकाणी आपण सुरू केलेला असतो. हे आपण भूगोलामध्ये सगळेजण शिकलो असू की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण हे सगळं घडत असताना एका पर्टिक्युलर पॉइंटला ती पृथ्वी सूर्याच्या थोडीशी जवळ असते आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला ती सूर्यापासून थोडीशी लांब गेलेली असते. आणि मग हे जवळ येणं लांब जाणं ह्याच्यातून ऊन आणि सावलीचा खेळ चालू होतो. आणि मग याच ऊन आणि सावलीच्या खेळाचा आपल्या स्थपतीने अभ्यास केला आणि एक प्रचंड मोठा चमत्कार हा आपल्यासमोर त्यांनी मांडला. आणि तो काय आहे, त्यासाठी आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला. हे कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर तुमच्यापैकी अनेक जणांची कदाचित ती कुलदेवता पण असेल. अतिशय सुंदर मंदिर आहे. 1100 वर्ष जुनं मंदिर आहे. काळ्या पाषाणात बांधलं गेलेलं मंदिर आहे. हे मंदिर एका रात्रीत बांधलेलं नाही. या मंदिराचे खांब मोजता येतात. कुठल्याही पांडवांनी हे मंदिर बांधलेलं नाही. मुळात मी सांगितलं की बरंच तुम्ही ऐकलं असेल. तर या मंदिरामध्ये काय घडतं तर दरवर्षी 2दा साधारण जानेवारी एंड आणि फेब्रुवारीची सुरुवात आणि नोव्हेंबरच्या दरम्यान हा संपूर्ण मंदिराचा प्रिमायसेस आहे. याला जो मुख्य रोड आहे याला महाद्वार रोड म्हणतात. हा समोरचा जो आहे ताराबाई रोड याला म्हणतात. तर हे मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला ही किरणं पश्चिमेच्या बाजूने येतात. महाद्वार, गरुड मंडप, सभा मंडप असा प्रवास करत 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 ती या पद्धतीनं गर्भगृहापर्यंत येतात. पहिल्या दिवशी ती देवीच्या पायाला स्पर्श करतात, दुसऱ्या दिवशी ती देवीच्या कमरेपर्यंत येतात आणि तिसऱ्या दिवशी ती संपूर्ण देवी त्या सूर्याच्या किरणांनी न्हावून निघालेली असते. आत्मिक अनुभूती देणारा हा अनुभव आहे. पण हा अनुभव साध्य करण्यासाठी त्यांनी वापर केलाय गणिताचा. अतिशय स्पेसिफिक कॅल्क्युलेशन. हे मंदिर पण तुम्ही बघितलं तर कार्डिनल ईस्ट वेस्ट नाही, असं एकदम पट्टी टाकून ईस्ट वेस्ट नाही आहे, तर 4-1 डिग्रीचा फरक त्या मंदिरामध्ये आहे. हे असं का केलंय, कारण की सूर्य ज्या वेळेला मावळतो त्यावेळेला त्याचंही उत्तरायण असतं, त्याचंही दक्षिणायन असतं, त्याचेही मार्जिन्स ठरलेले असतात. तर ते सगळे डावीकडे उजवीकडे जाणारे मार्जिन्स मॅच होऊन ही घटना चुकू नये यासाठी यांनी तो अँगल तसा सेट केलेला आपल्याला बघायला मिळतो. अतिशय प्रचंड काम हे आपल्या स्थपतींनी करून ठेवलेलं इथे आपल्याला दिसतं. या मंदिरांमध्ये असणारी जी काही शिल्प आहेत तर ही शिल्प पण सगळी नैसर्गिक वेगवेगळी तत्वच आपण स्वीकारून त्यांचं हळूहळू पुढे मूर्तीमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं. ही गंगा नदी जी आहे, आजही गंगेची आरती केली जाते. तर गंगा ही मंदिरांच्या द्वारशाखांवरती आपल्याला दिसते. गंगा आणि यमुना की पावित्र्य आणि डेडिकेशन, की तिथून मग आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो, ती तिथे आपल्याला बघायला मिळते. हिमालय हा मोठा डोंगर, म्हणजे साक्षात हिमालय म्हणजे मंदिर आणि त्या अमरनाथाची गुहा म्हणजे गर्भगृह, या विचारानं जाणारी लोक त्या यात्रेसाठी आहेत. तो हिमालयाला आपण एवढं जवळचं केलंय की तो पार्वतीचा पिता झालाय. आजही हा जो फोटो काढलाय हा जोशीमठ कडून ऑली नावाचं गाव आहे. तर त्या ऑलीवरून अजून एक वरती ट्रेक जातो. त्या ट्रेकला जाताना आम्ही फोटो काढला आणि त्यांना विचारलं की अरे इथं तुम्ही भगवे झेंडे लावलेत पण इथं मूर्ती नाही, काय नाही, मंदिर नाही, तुम्ही तर पूजा कशाची करता. तर ते उत्तर त्यांनी फार सुंदर दिलं. ते म्हटले की इथून पुढे आम्ही ज्या वेळेला डोंगरात जातो
त्यावेळेला मी त्याला सांगतो की तू आमचा पिता आहेस, तू आमची काळजी घेतोस, पण आज आम्हाला तुझ्याकडे राहायचं नाहीये, आज आम्हाला आमच्या घरी परत पाठव, आज आम्हाला तू तुझ्या कुशीमध्ये घेऊ नको. हिमालय हा किती अस्थिर आहे याचे अनेक अनुभव तुम्ही ऐकले असतील. अनेक लोकांना जीव तिथं गमवायला लागले तर ते तशी प्रार्थना करतात की आज आम्हाला तुझ्या कुशीत घेऊ नको, आज आम्हाला परत पाठवा, आणि त्या जागेची ती पूजा त्या ठिकाणी करतात. म्हणजे एका संकल्पनेला त्यांनी किती आपलंसं केलंय हे इथं आपल्याला बघायला मिळतं. आणि मग हा वेदांपासून चालू झालेला प्रवास पुढे संहितांमध्ये आला, पुढे त्यांच्यावरती वेगळ्या कमेंट्रीज तयार झाल्या, त्याची उपनिषदं तयार झाली, त्याचे एक्स्ट्रॅक्ट्स तयार झाले, त्याच्यातून पुराण ग्रंथ रचले गेले, त्याच्यातून आगम ग्रंथ रचले गेले, आणि मग सगळं एकत्रित सर्वसामान्यांना गोष्टी रूपामध्ये सोप्या भाषेत कळावं म्हणून 18 मुख्य पुराणं आपण आपल्यासाठी स्वीकारली. त्यांची संख्या तशी मोठी आहे. आता मी एकदम तुमच्यापैकी कुणाला म्हटलं की मला पटकन 18 पुराणांची नावं सांगा तर आपल्याला सांगता येतील का? अजिबातच नाही. पण तीही गोष्ट आपल्यासाठी त्यांनी सोपी करून ठेवली आहे. संस्कृतचे उपकार आहेत आपल्यावरती. एक श्लोक येतो. काय श्लोक आहे तर मद्वयम मध्वयम चैव ब्रत्रयम वचतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. आपल्याला संस्कृत श्लोक ऐकायला छानच वाटतात. अर्थ काय हा परत मुद्दा आहे. मद्वयम, म पासून चालू होणारी 2 पुराणं मत्स्य आणि मार्कंडेय. भद्वयम, भ पासून चालू होणारी 2 पुराणं भागवत आणि भविष्य. ब्रत्रयम, ब्र पासून चालू होणारी 3 पुराणं ब्रह्म, ब्रह्मांड आणि ब्रह्मवैवर्त. वचतुष्टयम, व पासून चालू होणारी 4 पुराणं वराह, वायू, विष्णू आणि वामन. आणि मग त्याच्यानंतरचा जो शब्द आहे अनापलिंग कुस्कानी, तर या प्रत्येक अक्षरापासून एक शब्द तयार होतो. अ अग्नी, ना नारद, प पद्म, लिलिंग, कुकुर्म आणि स्कंद. अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. हा एक श्लोक तुम्ही पाठ केलात की ती अख्खीच्या अख्खी 18 पुराणं आपल्या डोक्यामध्ये पक्की बसतात. एकदा ती पुराणं डोक्यामध्ये पक्की बसली की मंदिरांमध्ये गेल्यानंतर ती मूर्ती समजून घेताना त्या मूर्तीच्या पुढचे पाठीमागचे रेफरन्सेस आपल्या डोक्यामध्ये सटासट मोकळे होतात, कारण की आपण लहानपणापासून ते सगळं ऐकत आलेलो आहोत. ते फक्त कुठेतरी सिस्टमॅटिक चॅनलायझेशन जर आपण केलं तर आपली सगळीच कामं सोपी व्हायला मदत होते. हे समजायला सोपं आहे का? कारण की आपल्याला कथा माहिती आहे. आपण रामाच्या बाबतीत, रावणाच्या बाबतीत, रावणानं सीतेला अपहरण केल्याच्या बाबतीत श्लोक वाचलात, त्यातला एक शब्द जर आपल्याला कळला नाही तर त्याचा अर्थ असा नाही होणार की तिनं त्याच्याबरोबर पळून जायला होकार दिला, कारण की कथा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने या संस्कृत साहित्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या सगळ्याच गोष्टी सोप्या होतील. रादर प्रत्येकानं करावा. तर ते इथं मोकळं केलं. आणि मग याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या देवतांची वर्णनं येतात, आणि आपण सुरुवात पण गणपतीपासूनच करूया. हे माझ्यासारख्या मोदकप्रिय लोकांसाठीचा आवडता देव आहे. पण तो देव हा अतिशय जटिल अशा पद्धतीनं आहे. तो स्वतः उत्तम नृत्य करतो, तो 64 विद्या त्याला अवगत आहेत, त्याला सगळ्या कला अवगत आहेत. बर, ज्याचा पिता साक्षात नटराज आहे त्याचा पोरगा डान्सर असणारच की चांगला. तो उत्तम नृत्य करतो. त्यानं साक्षात व्यासांबरोबर महाभारत लिहिलेलं आहे लेखनिक म्हणून, आणि ते सगळं करत असताना तो बुद्धीची देवता आहे, तो ज्ञानाची देवता आहे. पण त्याचं वाहन आहे उंदीर. उंदराचं कॅरेक्टर काय आहे? कुरतडणं, नष्ट करणं, उद्ध्वस्त करणं. या गोष्टींना कंट्रोल करून त्यांच्या अंगावरती जो बसतो तो विनायक, तो गणपती, तो विघ्न हरता. तर या पद्धतीने या गणपतीकडे आपल्याला बघावं लागतं. आणि इथं जर तुम्ही बघितलं, जवळून तुम्ही नीट निरीक्षण करा, इथं खाली तुम्हाला काही वादक दिसतील की जे त्याच्या नृत्यासाठीचं संगीत इथे देत आहेत. त्याच्या हातामध्ये त्याचं दात तोडून त्यानं तयार केलेला दंत लेखणी म्हणून वापरला तो इथे आपल्याला दिसतोय. आणि त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की या स्थिर शिल्पांमधली हालचाल आता आपण हळूहळू ओळखायचा प्रयत्न करायचा आहे. की त्यानं बरोबर गिरकी घेतली आणि गिरकी घेऊन तो थांबला, आणि तो क्षण त्या कलाकारानं इथं बद्ध केलेला आपल्याला बघायला मिळतो. पण ती गिरकी कळते कशी? तर त्याच्या पोटाकडे जर तुम्ही बघितलं तर त्याचं बाहेर आलेलं पोट किंचित एका बाजूला कललेलं तुम्हाला दिसतं. ते खाली नाही आहे, ते एका बाजूला कललेलं आहे. इट शोज मोशन, इट शोज स्पीड, इट शोज व्हायब्रेशन. या बारकाईनं जर आपण मूर्ती बघायला लागलो तर आपलंच काम किती सोपं होईल बघा. आता तुम्ही परत एकदा वेरूळला जाऊन त्या मूर्ती बघा आणि तुम्हाला स्वतःलाच काही वेगळी अनुभूती, अरे हे तर किती भारी आहे, हे आम्हाला कळलंच नव्हतं.
तर या पद्धतीने या मूर्ती आपल्याला बघायला लागतात आणि मग आपल्याला परत प्रश्न पडतो की अरे हे सगळं ठीक आहे, पण यांच्या हातामध्ये वेगवेगळी आयुधं असतात. आपण या देवता ओळखतो कशा, तर विष्णू म्हटल्यावरती शंख, चक्र, गदा, पद्म या 4 गोष्टी त्याच्या हातामध्ये असतात. पण त्याच्याच हातामध्ये या 4 गोष्टी का असतात हा प्रश्न आपल्याला पडलाय का? की मग त्याच्या हातामध्ये त्रिशूळ का नाही दिलं, त्याच्या हातामध्ये नाग का नाही दिला, तर हे प्रश्न नाही पडत आपल्याला. प्रत्येक देवतांच्या हातामध्ये असणारी आयुध ही त्या त्या स्पेसिफिक कारणांसाठी दिलेली आपल्याला दिसतात. आणि मग तुम्ही जर इथे बघितलं तर त्याच्या हातामध्ये येणारा सुदर्शन पांचजन्य नावाचा जो शंख आहे हा पंचमहाभूतांचं प्रतीक म्हणून येतो. चक्र, सुदर्शन चक्र हे आपल्या मनाचं प्रतीक म्हणून येतं. कौमोदकी नावाची गदा ही आदिविद्येचं प्रतीक म्हणून येतं. आणि त्याच्या हातामध्ये असणारं पद्म जे आहे हे सतत वाढत जाणाऱ्या ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणून येतं. आणि मग ज्या वेळेला त्या सगळ्या हातांमधल्या आयुधांचा क्रम बदलत जातो त्यावेळेला तो संकर्षण होतो, अनिरुद्ध होतो, प्रद्युम्न होतो, वासुदेव होतो, असे त्याचे 24 व्यूह तयार होतात, 24 ॲटिट्यूड्स तयार होतात. त्याच्या प्रत्येक हाताचा वेगळा अर्थ आहे. त्या हातामध्ये त्या आयुध असणं याचा अर्थ ती मूर्ती आपल्याला काहीतरी वेगळं सांगते. अशा त्या 24 मूर्तींचे 24 वेगळे अर्थ आहेत, 24 इंटरप्रिटेशन आहेत. एवढा डिटेल साठा ह्या मूर्तींच्या माध्यमातून ज्ञानाचा आपल्यासमोर त्यांनी सुरू ठेवलेला दिसतो. पण ही पण डेव्हलपमेंटल स्टेज आहे. म्हणजे असं नाही झालं की अचानक रात्री कुणाला तरी वाटलं आणि त्यांनी त्याच्या हातामध्ये ते देऊन टाकलं. ही पण प्रोसेस आहे, त्याच्या पाठीमागं विचार आहे. आणि मग त्याच्या सुरुवातीची शिल्प एवढी इनोसंट आहेत की तुमच्या माझ्यासारखा विचार त्यांनी केलाय की हे उदयगिरी नावाच्या लेणी आहेत मध्य प्रदेशमध्ये, सांची विदिशापासून जवळचा हा भाग आहे. आणि गुप्तांच्या कालखंड 4थ्या-5व्या शतकामध्ये सगळं तयार झालं. तिथे जर तुम्ही बघितलं तर तिथे ही आपल्याला विष्णूची मूर्ती दिसते. आणि तो अगदी आपल्या पांडुरंगासारखा आहे, कटेवरी हात विठेवरी उभा. त्याच्या कानामध्येही मत्स्यकुंडल आहेत. आणि त्याच्या हातात जर तुम्ही बघितलं तिकडे तर गदा आहे. आणि गदा आत्ता जशी आपण आपला हनुमान घेऊन फिरतो रामायण सिरियलमध्ये तशी नाहीये. तर पैलवान जे मुदगल वापरतात त्या मुदगलीसारखी गदा त्याच्या हातामध्ये आहे. आणि त्याच्या हातामधलं जे चक्र आहे ते चक्र ठेवायला त्यांनी चक्क स्टूल दिलं इथं खाली. आमच्या देवतांची हात दुखतात किंवा कशाला उगाच एवढं कॅरी करायचं, ठेवतील खाली. एवढे छान विचार त्यांनी त्या शिल्पांमध्ये मांडलेले इथे आपल्याला बघायला मिळतात. आणि मग हा विष्णू आपल्याकडे शिल्पांच्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. की ज्या ज्या वेळेला या पृथ्वीवरती संकट येतील, ज्या ज्या वेळेला त्रास दिला जाईल त्या त्या वेळेला मी एका वेगळ्या रूपानं इथं परत येईनच. आणि मग त्याच्यामधलं भारतभरात भारताच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात पूजलं गेलेलं रूप आहे ते म्हणजे नरसिंहाचं. आत्ताच नेटफ्लिक्सवरती नरसिंहाचा अतिशय सुंदर पिक्चर येऊन गेला, तो सगळ्यांनी बघा, खूप छान आहे. तर हा जो नरसिंह आहे हा परत विष्णू या शब्दाचा अर्थच ओमनी प्रेझेंट असा आहे, सर्वव्यापी असा त्याच्या शब्दाचा अर्थ जो विष नावाच्या धातूपासून तयार होतं. ते त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि मग नरसिंहाची कथा मी जाणार नाही आहे खोलात, आपण त्या शिल्पाकडे लक्ष देऊयात की ज्या वेळेला त्याने विचारलं, त्याने खांबाला लाथ मारली, ती खांबाला लाथ मारलेली इथं दाखवलेली आहे. आणि मग त्याच्यातून एक प्रचंड मोठा तो नरसिंह बाहेर आला. ॲट द सेम टाइम हा घाबरून प्रल्हाद हात जोडून मागे थांबलाय. प्रल्हादाला ते रूप नवीन आहे ना, प्रल्हादानं भगवंत वेगळा इमॅजिन केला आतापर्यंत, जो त्याची काळजी घेतो, जो त्याला संकटातून वाचवतो, त्याच्यासाठी तो फार गोंडस छान असा आहे, त्यानं हा इमॅजिन केलेला नाही, त्यामुळे तोही घाबरतो. पण हे सगळं चालू असताना हिरण्यकश्यपू काय करतोय, तर हिरण्यकश्यपू हा त्याच्यावरती आक्रमण करतो. त्याला त्याची स्वतःची ताकद माहिती आहे, त्याला मिळालेला वर त्याला माहिती आहे. त्यामुळे तो सुरुवातीला फक्त दचकतो, तो घाबरत नाही, तो त्याच्यावरती आक्रमण करतो. दोघांमध्ये प्रचंड युद्ध त्या ठिकाणी होतं. आणि ते युद्ध अशा पद्धतीनं होतं की त्याच्यात सगळं चालू असताना एका स्पेसिफिक क्षणी इथे जर तुम्ही बघितलं तर त्या नरसिंहानं हिरण्यकश्यपूचा खांदा एका हातानं पकडलाय, त्याचा हात दुसऱ्या हातानं पकडलाय आणि त्याचा पाय आपल्या एका पायानं अडक म्हणून त्यानं आता तयार केलाय. हे काय आहे तर तो त्याला बरोबर फिरवून त्याच्या मांडीवरती घेणार त्याच्या आधीचा हा क्षण आहे. तो त्या कलाकाराने इथं कोरला. हे सगळं सुरू असताना
तुम्ही या दोघांचे चेहरे बघा. हा नरसिंहाचा चेहरा प्रचंड चिडलेला आहे, त्याच्या चेहऱ्यात क्रोध आहे. पण हा हिरण्यकश्यपूचा चेहरा तो उन्मत्त हसायला लागलाय. त्याला शंखचक्र गदापद्म दिसतंय, त्याला खड्ग दिसतंय, त्याला भाला दिसतोय, त्याला ढाल दिसतीये. पण ते येणं मला मृत्यू येणारच नाही, आपण असंच लढत राहू, काही हरकत नाही. आणि मग हे सगळं सुरू असताना एक क्षण असा येतो, त्या क्षणी त्याला दिसतं, काय दिसतं की अरे मी अशा एका क्षणामध्ये आत्ता गुंतायला लागलोय की दिवस पण नाहीये, रात्र पण नाहीये, संध्याकाळ आहे. मी घरात पण नाहीये, घराच्या बाहेर पण नाहीये, मी उंबरठ्यावरती आहे. मी अवकाशात पण नाहीये, मी जमिनीवरती पण नाहीये, मी कदाचित त्याच्या मांडीवरती असणार आहे. पण तो मला मारणार आहे कसा? तर त्याचा उगारलेला जो हात आहे ना, त्याच्या हातांमध्ये असलेल्या नखांकडे त्याचं लक्ष जातं. हे शस्त्र पण नाहीये, हा धड पुरुष नाहीये, हा धड प्राणी नाहीये, हा धड देव नाहीये, हा धड दानव नाहीये, हे सगळ्यांचंच एकत्रित रूप आहे. आणि हे समजल्यानंतर ज्या वेळेला त्याचा मृत्यू दिसायला लागतो समोर की आता संपलंय, की त्याचा बदललेला चेहरा देखील त्या कलाकारांनी कोरलेला दाखवलाय. दगड आहेत, पण त्या दगडांमधले भाव किती जिवंत आहेत बघ. की त्या एका रिअलायझेशन नंतर त्याचा बदललेला चेहरा, त्याचा उन्मत्तपणाच्या वेळेला त्याचा असलेला चेहरा, आणि मग नंतर त्या नरसिंहानं त्याला जे काही फाडून टाकलं तेही शिल्प या बेलूरच्या शिल्पांमध्ये आपल्याला दिसतं. अतिशय डिटेल्ड कोरलेलं हे शिल्प आहे. आणि त्या नरसिंहाच्या हातामध्ये असणारे जे साखळीसारखा भाग आहे ना, ते म्हणजे हिरण्यकश्यपूचे इंटेस्टाईन्स आहेत. त्यानं त्याचं पूर्ण आतडं फाडून वरती पकडलेलं इकडं आपल्याला दिसतं. अतिशय बोलकी शिल्प या सगळ्या माध्यमातून आपल्या समोर इथे येताना दिसतात. या नरसिंहानंतर अतिशय महत्त्वाचा अवतार म्हणजे श्रीराम. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यातली कदाचित सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहताना आपल्याला बघता येणं. हे अतिशय सुंदर आहे. ह्याच्या पाठीमागं ज्या लोकांनी 500-550 वर्ष लढा दिलाय त्याचं सगळ्याचं फलित म्हणजे त्या रामाचं मंदिर तिथं होताना आपल्याला बघता येणं. तेच मंदिर आता नवीन मेडिकल कॉलेजमध्ये होते, बघून मला फारच आनंद झालाय. तर हा जो राम आहे, ही रामकथा आपल्याकडे मागची हजारो वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितली गेली. प्रत्येकानं आपापलं स्वातंत्र्य घेऊन ती रामकथा सांगितली. अशीच रामकथा आपल्याकडे शास्त्रांनी सांगितली आणि ती एका श्लोकात सांगितली आहे. काय श्लोक आहे? आदौ राम तपो वनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेह्यरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दननम समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्वी रामायणम. एक श्लोक, एका श्लोकामध्ये अख्खं रामायण. बरं, हा श्लोक तुम्हाला कळायला काय अवघड आहे का? नाही, कारण की सगळे प्रसंग आपल्याला माहिती आहेत. आणि मग त्यांनी ते शिल्पामध्ये कसे कोरलेत? हे वेरूळचं पॅनल आहे. तुम्ही जर कैलास मंदिरातलं हे पॅनल तुम्हाला दिसेल. काय आहे? पहिलं आदव राम तपो वनादिगमनम हत्वा मृगम कांचनम. तुम्ही जर सुरुवातीला बघितलं तर नमस्कार करतोय, सगळी लोक त्याच्याबरोबर आहेत. तो त्याच्या राज्यातून पूर्ण बाहेर पडलाय आणि बोटीमध्ये बसून त्यानं शरयू नदी ओलांडायला सुरुवात केली आहे. आणि मग इथं तुम्ही बघितलं तर इथं हरिण आहे, तो मारीच नावाचा राक्षस आहे. आणि इथं त्या पुष्पक विमानामध्ये बसून त्या सीतेचं हरण हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम. मग इथं सुग्रीव आणि त्यांची भेट होते, ते एकमेकांना भेटतात आणि मग तो सगळा प्रवास त्या ठिकाणी चालू होतो. बाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दहनम. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं बाली आणि सुग्रीव युद्ध चालू आहे. 7 झाडांच्या आडून त्यानं पूर्ण तो बाण मारला, तिथं वाली संपला. आणि त्याच्यानंतर इथे त्या टेकडावरती बसलेला हनुमान तुम्हाला दिसतो. तो लंकेला जाताना वाटेत त्याला ती राक्षसीण भेटली, तिचं पोट फाडून तो पलीकडे गेला, तिकडनं तो लंकेमध्ये आला. इंद्रजितानं त्याला कैद केलं, त्याच्या शेपटीला आग लावली आणि त्यांना अख्खं लंका इथं पुढं जाळून टाकली. समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्वी रामायण. की इथं रामानं केलेलं युद्ध, रावणाचा केलेला शेवट आणि त्याच्यानंतर संपलेलं रामायण. एक श्लोक तो जसाचा तसा त्यांनी शिल्पांमध्ये मांडलेला आपल्याला दिसतो. अगेन, शास्त्र, कर्म, लिटरेचर, नॉलेज, ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज हे प्रत्येक ठिकाणी त्यांनी जपलेलं आपल्याला इथे बघायला मिळतं. हे तुम्ही आता परत एकदा जाऊन हे शिल्प नक्की त्या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि मग एकदा ही दगड आपल्याशी बोलायला लागली की आपल्याला समजायला लागतं, ती दगड आपल्याला सांगायला लागतात की ती शूर्पणखा त्या रावणाला जाऊन तक्रार करताना आपल्याला दिसायला लागतं की अरे त्या लक्ष्मणानं माझं नाक कापलं.
तो जटायू आपल्या प्राणपणानं त्या रावणाबरोबर युद्ध करताना दिसतो की सीतामाईला आपल्याला सोडवता यावं. कुठलाही काहीही संबंध नसलेल्या त्या रामासाठी ती माकडं आपल्या सगळा जीव पणाला लावून तो सेतू बांधताना आपल्याला दिसायला लागतात. त्या शिल्पांमधली तळमळ दिसायला लागते, त्या शिल्पांमधलं प्रेम दिसायला लागतं, त्या शिल्पांमधला अहंकार दिसायला लागतो, त्या शिल्पांमधली भक्ती दिसायला लागते, त्या शिल्पांमधलं समर्पण दिसायला लागतं. आणि मग ही दगडं आपल्यासाठी जिवंत हळूहळू होत जातात. आणि मग एकदा ही दगडांची भाषा आपल्याला यायला लागली की बाकी कुठल्याही भाषेची बंधनं आपल्याला राहत नाहीत. तुम्हाला एकदा हे रामायण वाचता यायला लागलं की तुम्ही तामिळनाडूमध्ये जा का तुम्ही कंबोडियामध्ये जा, तुम्हाला तिथली भाषा मॅटर नाही करत, कारण की तुम्हाला शिल्पांची भाषा येते आणि ते आपल्यासाठी पुरेसं आहे. याचबरोबर या मंदिरामध्ये फक्त देव देवता मूर्ती असंच सगळं ऐकावं तर अजिबातच नाही. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी कोरलेल्या आहेत, पंचतंत्रातल्या गोष्टी कोरलेल्या आहेत. आता ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते मी तुझं काळीज खाणार आहे वगैरे वगैरे, आणि मग ते झाडावरती ठेवले. आधी नाही का सांगायचं, म्हणजे त्या संपूर्ण अडचणीतून ते माकड स्वतःची कशी सुटका करून घेतं अशी ती गोष्ट आहे. ही गोष्ट कुठं बघायला मिळाली मला तर भुवनेश्वरमध्ये परशुरामेश्वर नावाचं मंदिर आहे. हे मंदिर आजपासून 1450 वर्ष तयार केलं गेलं. त्या मंदिराच्या खांबावरती ही गोष्ट दिसली मला. इकडं माकड आहे, इकडं मगर आहे, इकडं झाड आहे. ते वरती गेलं, वरून बघायला लागलं, ही ती सगळी अखंड गोष्ट तिथं बघायला मिळाली. अजून एक अशीच पंचतंत्रामधली गोष्ट आहे बडबड्या कासवाची. ही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अननेसेसरी बडबड आपल्याला कशी घातक ठरू शकते हे सांगणारी गोष्ट. अशी लोक तुमच्याही माहितीची असतील. तर काय होतं की तो आकाशातून जात असतो, काहीतरी बोलायला लागतो, त्या हंस त्याला मदत करत असतात, तो खाली पडतो आणि वाघ किंवा सिंह येतो आणि त्याला खाऊन टाकतो. की एक्सेस बडबड आपल्याला कशी घातक ठरू शकते त्याचं हे उदाहरण. हे शिल्प आपल्याला दिसतं कोपेश्वराच्या मंदिरावरती, म्हणजे खिद्रापूरचं जे मंदिर आहे तर तिथं हे शिल्प आपल्याला दिसतं. इथं कासव आहे, ते 2 हंस आहेत, काठी आहे, ते बोलायला जातं, खाली पडतं, वाघ किंवा सिंह येतो आणि त्याला खाऊन टाकतं. हे केवढे शिल्प आहे माहिती आहे का तुम्हाला? एवढं शिल्प आहे. पण केवढ्या गोष्टी आपल्याला शिकवून जातं याचा अंदाज आपण या ठिकाणी बांधू शकतो. त्याचबरोबर सगळ्या मानवी भावभावना अतिशय वेगळ्या पद्धतीने या मंदिरांमध्ये एक्सप्लोअर केल्यात. आता हे जे स्पेसिफिक शिल्प आहे याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. ती तिच्या डोळ्यांना काठीनं काहीतरी लावायचा, अप्लाय करायचा प्रयत्न करते. ह्याला आपण या सेशन पुरतं आय लायनर असं म्हणूयात. पण इथं ते बघायचं नाहीये, तर तिच्या शेजारी तिच्या पायाबरोबर असणारा जो साथीदार आहे ना तो बघा, आणि त्याच्या गळ्यातली पर्स बघा. इथं उपस्थित असणाऱ्या सर्व महिला, मुली, तरुणी आणि मग तत्सम सर्व वयोगट यांना जर असं वाटत असेल की आपण काळाच्या फार पुढं आहोत, आपण खूप मॉडर्न आहोत, आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी या कुणाकडेच नाहीत, तर त्यांनी आपल्या 1000 वर्ष जुन्या मंदिरामध्ये जावं. तुम्हाला सगळ्या गोष्टींची कोडी त्या ठिकाणी सुटतील. तर या पद्धतीनं त्यांनी त्या गोष्टी सगळ्या तिथे एक्सप्लोअर केलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला ज्ञानेश्वरांची मदत घ्यावी लागते. ते काय सांगतात त्यांच्या एका ओवीमध्ये, तरी स्पर्शू आणि शब्द रूप रस गंधुवा विषय पंच विधू ज्ञानेंद्रियांचा इही पाचे द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. शब्द, रस, रूप, स्पर्श आणि गंध अशा 5 गोष्टी आहेत की ज्यानं तुम्ही साधना करू शकता, आणि याच 5 गोष्टी तुम्हाला साधनेपासून लांब घेऊन जाऊ शकतात. आणि मग तुमची अवस्था कशी होते की एखाद्या उपाशी असलेल्या वासराला जर तुम्ही हिरव्यागार रानामध्ये सोडलं तर हे गवत खाऊ का ते गवत खाऊ अशी अवस्था होऊन जाईल. तशी आपल्या मनाची अवस्था होते. आता याचं उदाहरण काय आहे तर आपण इथं बसलोय, आपण अध्यात्म, ओवी, ज्ञानेश्वरी, मूर्ती या सगळ्यांबद्दल विषय चर्चा करतोय, आणि अचानक तिकडनं कांदा भजी आपल्यासाठी घेऊन आले. आपलं लक्ष लागेल का हो व्याख्यानात? आपलं लक्ष कुठं जाईल? कांदा भजीमध्ये. याला म्हणतात गंधविकार, की आपण त्या गंधाच्या आहारी गेलो. तर हे आहारी जाणं अतिशय गोड पद्धतीने त्या मंदिरांवरती त्यांनी कोरलेलं आहे. आता हे जे शिल्प आहे याला कर्पूर मंजिरी असं शिल्प आहे. काय घडतंय तर ती जस्ट न्हावून आलेली आहे, आणि न्हावून आल्यानंतर इथं खाली असणारा जो पक्षी आहे तो तिच्या केसातून पडणाऱ्या पाण्याचे थेंब पितोय. ओके. पण ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतो की तो चातक नावाचा पक्षी आहे, चातक पक्षी हा फक्त आणि फक्त पावसाचं पाणी पितो.
तिचे साक्षात न्हावून आलेले केस म्हणजे काळे भोर ढग आणि त्याच्यातून पडणारं पाणी म्हणजे पाऊस, हे त्यातला फरक ज्या चातक पक्षाला करता येत नाही ते तर तुम्ही आणि मी तर साधे मनुष्य आहे हो. या पद्धतीने या गोष्टी त्यांनी इथे मांडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर या शंकराचं पण अधिष्ठान सगळीकडे आहे. शंकर हा सगळ्यांना आशीर्वाद देणारा आहे, तो भोळा सांब आहे, तो महादेव आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. या शंकराच्या बाबतीमध्ये काय घडतं की तो भगीरथ जो आहे, तो भगीरथ आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून त्या खाली पाताळात असणाऱ्या त्या राखेला स्वर्गामध्ये वाहणाऱ्या गंगेचं पाणी लागावं म्हणून तपश्चर्या करतो. तर तो तपश्चर्या करतो, गंगा प्रसन्न होते, त्या प्रचंड मोठ्या प्रवाहानं ती अख्खी पृथ्वी वाहून जाईल म्हणून तो शिवाला विनंती करतो, अरे तुझ्या जटेमध्ये हिला स्थान दे. ती त्याच्या जटेमध्ये जाऊन बसते, तो एक त्याची जट मोकळी करतो, तरीही तो प्रवाह मोठा होत असतो. आणि मग जन्नू ऋषी म्हणतात माझ्या कानातून तो प्रवाह जाऊ दे, तिथून ती जान्हवी होते आणि मग असा प्रवास करत करत ती खाली येते. त्या सगरपुत्रांना तिचा स्पर्श होत आणि त्या सगळ्यांना मोक्ष मिळतो. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ अशा तीनही बाजूंनी, अशा तीनही लोकांमध्ये वाहणारी ती अशा गंगेला आपण त्रिपथगामिनी नाव दिलं. पण हे सगळं एका बाजूला चालू आहे की त्या गंगेचं सगळं चालू आहे, भगीरथाचं सगळं चालू आहे, पण नारद मुनी जातात पार्वतीकडे. तुम्ही इथं काय करताय? काय करताय म्हणजे काहीतरी चालू असेल तिची त्या कैलास पर्वतावरची नेहमीची कामं. अहो तिकडे बघितलं का काय चालू आहे? काय चालू आहे? ती कुणीतरी गंगा आहे, ती म्हणे शिवाच्या डोक्यावरती जाऊन बसली आहे. आता ही तावातावाने येते, त्याच्या भेटते आणि तुम्ही जर इथे बघितलं तर तिचं एकंदरीत उभं राहण्याचं पोश्चर बघा. पाय दुमडलेले आहेत, एक हात कमरेवरती आणि एक हात असा आहे. मी 4 दिवस काय माहेरी गेले असा जो भाव आहे ना, तो भाव त्या पार्वतीचा भाव आपल्याला दिसतो. आणि मग तुम्ही शिवाकडे बघा, शिवानं तिच्या मानेच्या इथे हात लावलाय आणि तो समजावून सांगतो की अगं बाई, इथं तो भगीरथ बघ, तो तपश्चर्या करतोय, ती गंगा बघ, ती खाली सगळे सगरपुत्र बघ, मी आपलं नेहमीसारखं समाजकार्यच करायला आलोय, असं काय फार काय त्याच्यामध्ये नाही आहे. मग कुठेतरी ती ऐकते आणि मग कदाचित ती तिकडनं परत जाते. आता ज्या कलाकारांनी अतिशय माजुरडेपणे हसणारा हिरण्यकश्यपू कोरलाय, ज्या कलाकारांनी तो घाबरलेला नरसिंह कोरलाय, त्या कलाकारांना ही चिडलेली पार्वती नसेल का कोरता आली. पण दुर्दैवानं कुठल्या तरी परक्या आक्रमकानं बरोबर या दोघांच्या चेहऱ्यावरती घाव घातला आणि ते सगळे भाव नष्ट झाले. हे पण शिल्प आपल्या वेरूळच्या 16 नंबरच्या लेणीमध्येच असलेलं शिल्प आहे. तर किती जिवंत गोष्टी त्या ठरू शकतात हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि त्या शिवाचं सगळ्यात महत्त्वाचं रूप म्हणजे नटराजाचं रूप. या संपूर्ण सृष्टीचं जे काही चक्र आहे, चक्र त्या नटराजाचा तांडवावरती चालू आहे. त्या तांडवासाठी जे लागतं त्याला म्हणतात रिदम किंवा नाद. तो कुठे नृत्य परफॉर्म करतो तर त्या स्टेजचं नाव आहे चिदंबरम, चित अंबरम, कॉस्मिक स्टेज, ज्याच्यावरती तो हा नृत्य परफॉर्म करतो. त्याच्या हातामध्ये डमरू आहे, डमरूनं तो त्याचा नाद मेंटेन होतो. त्याच्या हातामध्ये अग्नी असतो कारण की तो क्रिएशनचं सिम्बॉल आहे. त्याच्या शेजारी टाळवादक असतो कारण की प्रत्येक वेळेला समेवरती आल्यानंतर एक आवर्तन संपून ती टाळ वाजते, मग दुसरं आवर्तन, तिसरं आवर्तन, चौथं आवर्तन, अशी अनंत आवर्तनं त्या पद्धतीची चालूच आहेत. आणि मग ज्या वेळेला हा नाद बिघडतो, ज्या वेळेला नादामध्ये खंड येतो, त्यावेळेला मग तो नाद तुम्ही स्वयंपाक करताना असू देत, भाषण देताना असू देत, ऑपरेशन करताना असू देत, गाडी चालवताना असू देत किंवा साधं वाचन करताना असू देत, ज्या वेळेला त्या गोष्टीचा नाद भंग होतो त्यावेळेला जे होतं त्याला म्हणतात प्रलय. आणि तो होऊ नये, तो टाळत राहावा यासाठी जे नृत्य परफॉर्म करत असतो ते हे शिवाचं कॉस्मिक नृत्य आहे, हे शिवाचं नटराज रूप आहे. आणि मग आपल्याला शेवटी याच्यामध्ये असं कळतं की आपण ज्या वेळेला सगळ्या गोष्टी समजून घेतो की या संपूर्ण सृष्टीच्या रचनेमध्ये, या संपूर्ण सूर्यमालेमध्ये आपण कुठल्या तरी एका ग्रहावरच्या, एका देशातल्या, एका राज्यातल्या, एका शहरातल्या, एका भागातल्या, एका कॉलनीतल्या, एका सोसायटीचे सेक्रेटरी असतो. ह्याच्यापेक्षा जास्त आपलं अस्तित्व काहीही नाही. तरी पण या आपल्या अस्तित्वाची जाणीव
मी माझ्यासाठी माझ्याकडून माझी साधना, माझा देव, माझे पेशंट, माझा दवाखाना, माझं भाषण, माझ्या मूर्ती, माझे फोटोग्राफ या सगळ्याला स्वतःचं म्हणून बघण्याची दृष्टी त्या ठिकाणी मिळते. आणि मग जे रिअलायझेशन आपल्याला होतं त्या रिअलायझेशनसाठी या मंदिरांमध्ये जायचं असतं. ही मंदिरं आपल्यासाठी का गरजेची आहेत याचं उत्तम उदाहरण आपल्याला अफगाणिस्तानमध्ये मिळतं. काय घडलं तिथे? काही वर्षांपूर्वी आयसिसनं आक्रमण केलं. काबूल नावाच्या शहरामध्ये तिथलं नॅशनल म्युझियम होतं. 6,000पेक्षा जास्त आर्टिफॅक्ट्स हे त्या ठिकाणी नष्ट केले गेले. त्या म्युझियमच्या बाहेर एक बोर्ड होता. काय लिहिलेलं त्या बोर्डवरती? अ नेशन स्टेज अलाइव्ह वेन इट्स कल्चर स्टेज अलाइव्ह. तुमची संस्कृती जिवंत राहिली तर तुमचा देश जिवंत राहील. आपली मंदिरं जिवंत राहिली तर आपली संस्कृती जिवंत राहील. मूर्ती वाचता आल्या तर त्या पुढच्या पिढीला सांगता येतील तर आपली संस्कृती जिवंत राहील. नाहीतर आपली अवस्था अफगाणिस्तानसारखी होण्याला वेळ लागणार नाही. अजूनही आपण आपल्या सगळ्यांना या गोष्टी सांगूयात, त्यांना या गोष्टीची जाणीव करून देऊयात आणि ही सगळी मंदिरं वेगवेगळ्या नव्या पद्धतीनं जाणून घेण्यासाठी प्रयत्न करूयात. हा आज जो काही विचार मी तुमच्यापुढे मांडला तर त्या विचारासाठी कारणीभूत आहेत माझे गुरु कैलासवासी श्री उदयन अनंत इंदुरकर. त्यांनी इथेही अनेक कार्यक्रम केलेत. आर्य चाणक्यमध्ये मी 8वीत असताना त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा व्याख्यान ऐकलं, वेरूळच्या लेणीवरचं. तर या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घडत गेलेल्या आहेत. परत एकदा संपूर्ण टीम हेडगेवार हॉस्पिटल आणि सतत 88 कार्यक्रम मागच्या अनेक वर्षांपासून करत राहण्याची कन्सिस्टन्सी असणारी ही वेडी लोक, या सगळ्यांना माझे मनापासून आभार. या माझ्या शहरामध्ये मला परत बोलवलं त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर हेडगेवार रुग्णालय येथे होणारा विशेष कार्यक्रम संवाद. यात श्री इंद्रनील बंकापुरे यांचे मंदिराच्या देशा या विषयावरील खास व्याख्यान. ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा.